कर्जगी येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निगरून हत्या करण्यात आली। त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे यासाठी संजयनगर विकास व सुधार समिती वतीने कॅन्डल मार्च व संजयनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी दीपक माने, देवानंद शिखरे, रौफ बालदार, आशिफ मुजावर, वसीम बलवंत, विलास सरजे, मोहसिन बेळगी, बबलू सरजे, इर्शाद पखाली, दर्शन शिखरे, शहानवाज फकीर आदी नागरिक उपस्थित होते। संजयनगर बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। साठेनगर चैतन्यनगर मार्गेने मोर्चा संजयनगर पोलीस ठाण्यावर नेण्यात आला। संजयनगर पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता। पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होती। हे परवा 6 तारखेला जे आपल्या जत तालुक्यात करजगीमध्ये जे काही झालं हे आदरणीय चुकीचं आहे। साहेब, तुम्हाला एवढीच विनंती आहे की फास्ट ट्रॅक चालून त्याला कमीत कमी जन्मठेप नव्हे, त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। नाहीतर तुम्ही आम्ही आमच्या पब्लिकच्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं आम्ही बघू। मग तरच ती कुणाची तर मुलं आपल्याला खेळती दिसणार आहे। आज एकाला काय केलं नाही तर ही मुलं आपल्याला शाळेत सोडायच्याच पंचित झाले। साहेब, तुम्हाला एवढीच विनंती आहे की आमच्या चिमुकल्या मुली शाळेला जातात, कॉलेजला जातात, आज ह्याला सोडलंय की उद्या म्हणतात कोण त्याला काय करतात। आपण ते न ग बसता तुम्ही काही करून त्याला फाशीची शिक्षा सगळ्यांनी मिळून त्याला फाशी झालीच पाहिजे। तर त्या नर्मदाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी व आम्हाला लहान विश्वास मिळावे की आम्ही लहान मुले संरक्षण आहे, म्हणून त्या नराधमाला लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा बाळगतो। परवा जे जत तालुका करजगी या ठिकाणी ज्या एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून त्याची जी अमानुषपणे हत्या करण्यात आली, त्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आम्ही संजयनगर सुधार व विकास समिती मार्फत आव्हान केलं आणि या आव्हानाला पालकांनी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं दिला आणि त्या चिमुरडीला खरोखर न्याय मिळाला पाहिजे। आपली जी लहान मुलं जी शिक्षणासाठी जी बाहेर पडतात, खेळासाठी बाहेर पडतात, त्यांचा जीव कुठेतरी सुरक्षित राहिला पाहिजे या हेतूनं या सर्वजण या मोर्चा कॅन्डल मार्चमध्ये सर्वजण या ठिकाणी सामील झालेत आणि आम्ही संजयनगर बस स्टॉपपासून ते संजयनगर पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा या ठिकाणी काढला आणि बहुसंख्य अशा संख्येनं नागरिकांनी त्याला पाठिंबाही दिला। सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या ठिकाणी आम्ही पोलीस निरीक्षक बिजली साहेब यांना लहान मुलांच्या वतीनं निवेदन दिलं आणि त्यांनी अपेक्षित असं उत्तरही त्यांनी दिलं आणि ते आम्हाला विश्वास आहे की संजयनगर पोलीस निरीक्षक बिजली साहेब हे ज्या नावाप्रमाणेच बिजली आहेत, ते आमच्या भावना गृहमंत्र्यांना कळवतील आणि त्यांच्या वरिष्ठांनाही कळवतील आणि एक सक्षम असा सरकारी वकील देऊन त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत मरेपर्यंत फाशीची शिक्षा देतील एवढीच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आपण